क्रिकेटचा सामना म्हणलं की मैदानावरचं नाट्य हे आलंच. पहिलं नाट्य मैदानावरती झालं भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यामध्ये. ते म्हणजे बांगलादेश संघाचे पहिले 5 फलंदाज भारतीय गोलंदाजांनी धडाधड आऊट काढले होते. धाव फलकावरती फक्त 35 धावा दिसत होत्या. काही लोकांना वाटलं हा सामना 2-3 तासात संपून जाणार, परंतु क्रिकेटचं नाट्य तिथंच चालू झालं होतं. कारण 2 गोष्टी घडल्या. भारतीय संघाने काही झेल सोडले, काही धावबाद करायची संधी सोडली आणि त्याचा फायदा घेत जाकर आणि त्याच्याबरोबर हृदयनी अप्रतिम समंजस बॅटिंग केली. या दोघांनी मिळून 1.5 शतकी भागीदारी केली, ज्याच्यामुळे बांगलादेशचा डाव नुसता सावरला गेला नाही तर 228 धावाही त्यांना उभ्या करता आल्या. ह्या धावसंख्येचा पाठलाग करणं भारतीय फलंदाजीला अशक्य अजिबातच नव्हतं आणि खास करून सुरुवातीला सलामीला जेव्हा 69 धावांची भागीदारी झालेली होती, रोहित शर्मा 41 धावा करून जरी बाद झाला तरी सध्या भन्नाट लईमध्ये बॅटिंग करणारा शुभमन गिल हा विकेटवरती उभा होता. त्या शुभमन गिलनी समोरनं विराट कोहली असू देत, श्रेयस अय्यर असू देत, अक्षर पटेल असू देत, हे बाद होता नाही. आपलं मन आपलं चित्त ढळून दिलं नाही. अप्रतिम बॅटिंग त्यांनी केली. 9 चौकार, 2 षटकार आणि याच्यासह नाबाद शतकी खेळी त्यांनी केली. के.एल. राहुलसह एक मस्तपैकी भागीदारी रचली आणि भारतीय संघाचा विजय अगदी सुकर करून टाकला. पहिल्या सामन्यामध्ये मिळवलेला हा विजय अनपेक्षित नव्हता, परंतु गरजेचा खूप होता. कारण हा स्वरूप चॅम्पियन्स ट्रॉफीचं स्वरूप लक्षात घेता या विजयाची गरज खूप होती. दणदणीत विजय मिळाल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि आता लक्ष सगळ्यांचं रविवारच्या सामन्याकडे वळणार आहे. कारण रविवारी याच दुबईच्या क्रिकेट स्टेडियमवरती भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. सुनंदन लेले, ABP माझा, दुबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.